नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी पाठ्यपुस्तकातील प्रथम सत्रातील पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 10 मधील सर्व वाक्प्रचार, त्यांचे अर्थ व या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता 7वी मराठी पाठ्यपुस्तकातील प्रथम सत्रातील पाठ क्रमांक 1 ते 10 मधील सर्व वाक्प्रचार, त्यांचे अर्थ व त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग। वाक्प्रचार: तुच्छ लेखणे, अर्थ एखाद्याला कमी लेखणे। वाक्य: शहरातील मुले गावातून आलेल्या राजूला कमी लेखत होती। वाक्प्रचार: सल्ला देणे, अर्थ योग्य मार्गदर्शन करणे। वाक्य: आजोबांनी उर्मिलाला वकिली सुरू करण्याचा सल्ला दिला। अभाव असणे, अर्थ कमतरता असणे। वाक्य: पाण्याचा अभाव असल्याने गावकरी जनावरांना सोडून देत होते। गराडा पडणे, अर्थ घेराव पडणे। वाक्य: पदक विजेत्या कविताभोवती पत्रकारांचा गराडा पडला। फुलवून सांगणे, अर्थ एखादी गोष्ट रंगवून सांगणे। वाक्य: राजस्थान सहलीच्या गमती जमती योगेश मित्रांना फुलवून सांगत होता। मती कुंठित होणे, अर्थ डोकेने चालणे। वाक्य: AI तंत्रज्ञानाच्या करामती ऐकून सर्व मुलांची मती कुंठित झाली। संभ्रमात पडणे, अर्थ बुचकळ्यात पडणे। वाक्य: नवीन इमारत अचानक कोसळल्याने लोक संभ्रमात पडले। तल्लीन होणे, अर्थ रंगून जाणे। वाक्य: शैलेश गणपतीची मूर्ती बनवताना तल्लीन झाला। घासाघीस करणे, अर्थ वस्तूचा दर कमी करण्यासाठी बोलणे। वाक्य: भाजीवाल्याशी घासाघीस करूनच रामराव भाजी खरेदी करत। तरतरी पेरणे, अर्थ उत्साह आणणे। वाक्य: आपल्या विनोदी स्वभावाने समीर आपल्या मित्रांमध्ये तरतरी पेरायचा। टकामका पाहणे, अर्थ लक्षपूर्वक एकटक पाहणे। वाक्य: मुलीच्या हालचाली आई बाबा टकामका पाहत होत्या। मनोमन ठरवणे, अर्थ मनात पक्के ठरवणे। वाक्य: मोठे झाल्यावर वकीलच व्हायचे असे महेशने मनोमन ठरवले। गहीवरून येणे, अर्थ कंठ दाटून येणे, रडवेले होणे। वाक्य: पप्पांच्या लाडक्या अवनीला पप्पा ओरडले, अवनीला गहीवरून आले। मनात काहूर उठणे, अर्थ मनात विचारांचे वादळ उठणे। वाक्य: पतीच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आलेल्या रश्मी काकूंच्या मनात विचारांचे काहूर उठले। तांबड फुटणे, अर्थ पहाट होणे। वाक्य: तांबड फुटल्यावर रोहन व दिनेश मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडत। थंडीने अंग काकडणे, अर्थ थंडीने अंग गारटणे। वाक्य: ऐन हिवाळ्यात स्वेटर शिवाय पहाटे रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या राहुलचे थंडीने अंग काकडले। दिवस माथ्यावर येणे, अर्थ टळटळीत दुपार होणे। वाक्य: दिवस माथ्यावर आल्यावर महादू काम थांबवून जेवायला बसला।
हबकून जाणे अर्थ घाबरणे. वाक्य आजोबांचा अपघात झाल्याचे कळताच दिशा हबकून गेली. पुढील वाक्प्रचार आहे मनात उलघाल होणे अर्थ अस्वस्थ होणे. वाक्य सुशिक्षित रामूला काही कामधंदा नसल्याने त्याच्या वडिलांच्या मनात उलघाल होत होती. वाटेला लागणे अर्थ मार्गाने जाणे. वाक्य नोकरी लागली, लग्न झाले व रामरावांचा मुलगा वाटेला लागला. पुढील वाक्प्रचार आहे खुटून बसणे अर्थ रुसून बसणे. वाक्य वाढदिवसाला बाबांनी सायकल न आणल्याने मीरा खुटून बसली. नजर खेळणे अर्थ नजर एका जागी स्थिर होणे. वाक्य थर्ड अंपायरच्या निकालावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा खेळल्या. उलगडा न होणे अर्थ न समजणे. वाक्य शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टीचा शाहूला उलगडा झाला नाही. हातभार लावणे अर्थ मदत करणे. वाक्य शाळेतून आल्यावर राजू दुकानात बाबांना हातभार लावायचा. पुढील वाक्प्रचार आहे गाडी रुळावर येणे अर्थ पुन्हा व्यवस्थित होणे. वाक्य हलाखीत दिवस काढलेल्या दामूला नोकरी लागल्यावर त्याच्या कुटुंबाची गाडी रुळावर आली. माघारी फिरणे अर्थ परत फिरणे. वाक्य आईला गावाला सोडून दादा लगेच माघारी फिरला. मानेला झटका देणे अर्थ नाराजी व्यक्त करणे. वाक्य आईला उलट बोलणाऱ्या लेकीला पाहून बाबांनी मानेला झटका दिला. साद घालणे अर्थ हाक मारणे. वाक्य पुन्हा पक्षप्रवेश झालेल्या रामरावांनी आपल्या जुन्या सहकार्यांना सहकार्यासाठी साथ घातली. नजर लावणे अर्थ एकटक पाहणे. वाक्य सोनाराने दाखवलेल्या मंगळसूत्रावर रमा काकूंनी नजर लावली. साथ देणे अर्थ सोबत देणे. वाक्य शामरावांच्या कठीण काळातही त्यांच्या पत्नीने त्यांना चांगली साथ दिली. आबाळ होणे अर्थ दुर्लक्ष होणे. वाक्य देवीराणीच्या निधनानंतर तिच्या मुलाची आबाळ होऊ लागली. पुढील वाक्प्रचार आहे स्तुती करणे अर्थ प्रशंसा करणे. वाक्य चांगले अक्षर काढणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षक नेहमीच स्तुती करतात. मान फिरवणे अर्थ नाराजी व्यक्त करणे. वाक्य नेहमी वाद घालणाऱ्या कमलाबाई ऑफिसमध्ये येताच सरलाने मान फिरवली. तोंड उघडणे अर्थ बोलायला सुरुवात करणे. वाक्य बाबांनी देवेशच्या कानाखाली आवाज काढल्यावर देवेशने तोंड उघडले. उभारी येणे अर्थ उत्साह वाटणे. वाक्य माहेरी आल्यावर सुरेखाच्या मनाला उभारी आली. आडवे येणे अर्थ बंधन घालणे, नकार देणे. वाक्य धरण बांधण्याच्या निर्णयात विरोधक सतत आडवे येत होते. आनंदाला पारावार न राहणे अर्थ खूप आनंद होणे. वाक्य कष्ट करून निनाद डॉक्टर झाल्यावर त्याच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळे पाण्याने भरणे अर्थ रडू येणे. वाक्य मधुमेह झालेल्या मोहनरावांचा पाय कापावा लागणार हे ऐकून कुटुंबियांचे डोळे पाण्याने भरले. विराजमान होणे अर्थ स्थानापन्न होणे. वाक्य निवडणूक जिंकून सचिनराव सरपंच पदावर विराजमान झाले. मान डोलावणे अर्थ संमती देणे. वाक्य गावात श्रीरामाचे मंदिर व्हायला पाहिजे असे सरपंचांनी सुचवल्यावर गावकऱ्यांनी माना डोलावल्या. प्रसार होणे
अर्थ सर्वत्र पसरणे. वाक्य पावसाळ्यात दरवर्षी कावीळ, डेंग्यू अशा आजारांचा प्रसार होतो. खिशाला परवडणे. अर्थ वस्तूची किंमत आवाक्यात असणे. वाक्य भाज्या बाजारात भरपूर प्रमाणात येऊ लागल्याने त्या घेणे खिशाला परवडू लागल्या. पुढील वाक्प्रचार आहे आभार मानणे. अर्थ धन्यवाद देणे. वाक्य वेळेत हॉस्पिटलला पोहोचवणाऱ्या रिक्षावाल्या काकांचे सदूने आभार मानले. खलबते चालणे. अर्थ मसलत करणे. वाक्य निवडणुकीत कसे जिंकायचे यासाठी पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांमध्ये खलबती चालली होती. डावपेच आखणे. अर्थ चाल रचणे. वाक्य अंतिम सामना जिंकण्यासाठी सर्व खेळाडू डावपेच आखू लागले. लढा देणे. अर्थ संघर्ष करणे. वाक्य स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांशी लढा दिला. मनोमन ठरवणे. अर्थ स्वतःच्या मनाशी पक्के ठरवणे. वाक्य मोठे झाल्यावर शिक्षकच व्हायचे असे गणेशने मनोमन ठरवले. संधी मिळणे. अर्थ मोका सापडणे. वाक्य नागेशला संधी मिळताच त्याने पोपटाला अलगद पकडले. कार्यरत असणे. अर्थ कामात मग्न असणे. वाक्य आपला उद्योग वाढवण्यासाठी संजीव दिवस रात्र आपल्या कारखान्यात कार्यरत असतो. मन वळवणे. अर्थ मन तयार करणे. वाक्य अल्पेशी गोड बोलून आईने त्याचे गावाला सोबत येण्यासाठी मन वळवले. पर्वणी वाटणे. अर्थ दुर्मिळ योग वाटणे. वाक्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान म्हणजे विद्यार्थ्यांना पर्वणीच वाटायची. पुढील वाक्प्रचार आहे अनुमती दर्शवणे. अर्थ परवानगी असणे. वाक्य आईला माहेरी जाण्यास बाबांनी मान हलवून अनुमती दर्शवली. टक्कर देणे. अर्थ सामना करणे. वाक्य अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली. दाखल होणे. अर्थ प्रवेश घेणे. वाक्य बाबांच्या बदलीमुळे लीला मुंबईतील शारदाश्रम शाळेत दाखल झाली. उणीव राहणे. अर्थ कमतरता असणे. वाक्य बांधकामात काहीतरी उणीव राहिल्यानेच भिंत कोसळली. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. अर्थ आटोकाट प्रयत्न करणे. वाक्य धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी भाग्यश्री प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. विश्वास असणे. अर्थ खात्री असणे. वाक्य आईला विश्वास होता की राम एक दिवस डॉक्टर होईल. प्रचार करणे. अर्थ जाहीरपणे बोलबाला करणे. वाक्य खोबरेल तेलाचे छोटे पाऊच देऊन भाऊराव आपल्या मालाचा प्रचार करीत होते. नाव नोंदवणे. अर्थ नाव दाखल करणे. वाक्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात आजोबांनी आपले नाव नोंदवले. संघटित करणे. अर्थ एकत्र करणे. वाक्य बिरसांनी सर्व आदिवासी लोकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. भ्रमंती करणे. अर्थ भटकंती करणे. वाक्य सुट्टी पडल्यावर दामले सरांनी रत्नागिरीतील सर्व किल्ल्यांची भ्रमंती केली. नेमणूक होणे. अर्थ निवड होणे. वाक्य सदूची वर्गाचा आरोग्य सचिव म्हणून नेमणूक झाली. लौकिक वाढणे. अर्थ कीर्ती पसरणे. वाक्य कविताने धावण्यात पदक जिंकल्यावर राऊत कुटुंबाचा लौकिक वाढला.
पुढील वाक्प्रचार आहे शब्दाला मोल येणे. अर्थ शब्द महत्वाचा ठरणे. वाक्य मुख्याध्यापक झाल्यावर चिले सरांच्या शब्दाला मोल आले. वाक्प्रचार दबदबा वाढणे. अर्थ दरारा वाढणे. वाक्य कुख्यात दरोडेखोरांना पकडल्याने जावळी परिसरात पोलिसांचा दबदबा वाढला. आमंत्रण देणे. अर्थ बोलावणे धाडणे. वाक्य शामरावांनी वसमतच्या आमदारांना आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण पाठवले. गौरव करणे. अर्थ सन्मान करणे. वाक्य जिल्हाधिकारी झालेल्या माजी विद्यार्थ्याचा शाळेने गौरव केला. प्रोत्साहित करणे. अर्थ उत्तेजन देणे. वाक्य पोहण्याची गती वाढवण्यासाठी प्रशिक्षकांनी रोहितला प्रोत्साहित केले. कळकळ असणे. अर्थ आस्था किंवा तळमळ असणे. वाक्य भाऊराव पाटलांना गरीब विद्यार्थ्यांविषयी कळकळ होती. हट्ट करणे. अर्थ एकाच गोष्टीचा आग्रह करणे. वाक्य मला आईस्क्रीम घ्याच असा छोट्या कियाराने बाबांकडे हट्ट केला. समजूत घालणे. अर्थ समजावून सांगणे. वाक्य धावण्याच्या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या सुधाची आईने समजूत घातली. मेटाकुटीला येणे. अर्थ हैराण होणे. वाक्य कपडे कुरतडणाऱ्या उंदरांमुळे हॉस्टेलची मुले मेटाकुटीला आली होती. गिल्ला करणे. अर्थ आरडाओरडा करणे. वाक्य शाळेत सचिन तेंडुलकर आल्याचे कळताच मुलांनी गिल्ला केला. डोक्याला हात लावणे. अर्थ हताश होणे. वाक्य दिवसभरात राजूने 3रा कप फोडल्याने आईने कपाळाला हात लावला. पळ काढणे. अर्थ पळून जाणे. वाक्य गुरुजींना पाहताच मैदानावरील मुलांनी पळ काढला. हीव भरणे. अर्थ घाबरून अंग थरथरणे. वाक्य अचानक समोर भला मोठा साप बघून राधाक्काला हीव भरले. बला जाणे. अर्थ संकट टळणे. वाक्य बडबड्या लता काकूंची बला घरातून जाईल तेव्हा घर शांत होईल. शंकेची पाल चुकचुकणे. अर्थ संशय येणे. वाक्य संदेशला यायला उशीर झाल्याने तो रस्ता चुकला की काय अशी काकांच्या मनात पाल चुकचुकली. करुणा भाकणे. अर्थ दिनवाणी प्रार्थना करणे. वाक्य खोल दरीत पडलेल्या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असू दे अशी गावातील लोक करुणा भाकत होते. जीवात जीव येणे. अर्थ हायसे वाटणे. हरवलेली गाय रात्री उशिरा गोठ्याकडे येताना पाहून सदाशिवच्या जीवात जीव आला. काळीज धडधडणे. अर्थ हृदयात धडधड होणे. वाक्य अचानक सरांनी भरतला ऑफिसमध्ये बोलावले त्यामुळे त्याचे काळीज धडधडू लागले. पुढील वाक्प्रचार आहे आगेकूच करणे. अर्थ पुढे जाणे. वाक्य गुप्तहेराने हिरवा कंदील दिल्यावर सैन्याने आगेकूच केली. सुन्न होणे. अर्थ बधीर होणे. वाक्य गाडीवरून पडल्यावर डोक्याला मार लागल्याने बबन सुन्न झाला. भास होणे. अर्थ भ्रम होणे. वाक्य दाराबाहेरच्या आवाजाने बाबा आल्याचा आईला भास झाला. भंग करणे. अर्थ मध्येच खंडित होणे. वाक्य रंगात आलेल्या खेळात वाद घालून चिंटूने खेळाचा भंग केला. कणव निर्माण होणे. अर्थ दया येणे. वाक्य बाळाच्या जन्मतःच आईचा मृत्यू झाल्याने बाळाबद्दल कणव निर्माण झाली. चेहरा खुलणे. अर्थ आनंदित होणे. वाक्य शाळेतून आल्यावर आईला पाहताच राणीचा चेहरा खुलला.
भुरळ घालणे अर्थ मोह होणे. वाक्य बाजारातील कपड्यांच्या दुकानाने प्रमिलाला भुरळ घातली. दातखिळी बसणे अर्थ घाबरून बोलता न येणे. वाक्य बाळाच्या अगदी जवळ साप पाहून यशोदाची दातखिळी बसली. छाप पाडणे अर्थ प्रभाव पाडणे. वाक्य आपल्या चांगल्या कामाने रघुने मालकावर छाप पाडली. शिरकाव करणे अर्थ आत घुसणे. वाक्य भारतीय सैन्याने प्रतिकार करत शत्रूच्या हद्दीत शिरकाव केला. चाहूल घेणे अर्थ अंदाज घेणे. वाक्य रामदासचा कुत्रा बांधला आहे ना याची सरिताने चाहूल घेतली. बोबडी वळणे अर्थ घाबरल्यामुळे शब्द न फुटणे. वाक्य वाघाला समोर पाहताच नामदेवची बोबडी वळली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 1 ते 10 मध्ये प्रथम सत्रातील सर्व वाक्प्रचार या वाक्प्रचारांचे योग्य अर्थ व या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.